नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे शीतल्स किचनमध्ये। तर आज इथे मी तुम्हाला मस्त काजू करी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी हे सर्व साहित्य घेतलेलं आहे। इथे मी हे काजू घेतलेले आहेत, जाडसर चिरून कांदा घेतलेला आहे, त्यानंतर इथे बारीक कट करून सुद्धा कांदा घेतलेला आहे, त्यानंतर इथे लसूण अद्रक खलबत्त्यामध्ये कुटून छान याचं वाटण तयार केलेलं आहे। नंतर इथे हे मोठ्या आकारातले काजू जे की आपण भाजीमध्ये टाकण्यासाठी वापरणार आहोत। त्यानंतर इथे बघा धने जिरे पूड, हळद, तिखट घेतलेलं आहे आणि इथे मी 1-2-4 मिरच्या सुद्धा कट करून घेतलेल्या आहेत आणि नंतर इथे खडे मसाले घेतले, त्यामध्ये तमालपत्र, दालचिनी, विलायचीचे टरफल घेतलेत आणि थोडे लवंग आणि थोडे मिरे घेतलेले आहेत। त्यानंतर इथे 2 मोठ्या आकारातले टोमॅटो चांगले जाडसर असे कट करून घेतलेले आहेत। तर हे सर्व साहित्य वापरून आपण झटपट अशी छान काजू करी तयार करणार आहोत। सुरुवातीला आपण इथे गरम पाणी करून ठेवलंय पॅनमध्ये, त्यामध्ये काजू आणि कांदा टाकून घेणार आहे, जे की आपण छान सॉफ्ट असं होईपर्यंत, इथे मऊ असं होईपर्यंत शिजवून घेणार आहे। तर तोपर्यंत आपण इथे बघा काही शिमला मिरची होती माझ्याकडे, ती आणि हे जे मोठे मोठे आकारात चिरलेले टोमॅटो होते त्याची आपण चांगली प्युरी करून घेणार आहोत। तर ह्याने आपली भाजी छान दाटसर देखील होईल आणि भाजीला चांगली चव सुद्धा येईल, त्यामुळे मी असे दोन्ही मिक्स करून प्युरी केलेली आहे। तर इथे आपली प्युरी इथे स्मूथ अशी तयार झालेली आहे। तर तोपर्यंत बघा इथे जे आपण पाण्यामध्ये उकळायला कांदा आणि काजू ठेवलं होतं ते सुद्धा आपलं रेडी झालेलं आहे। तर इथे चाळणीमध्ये मी गाळून घेणार आहे। तर व्यवस्थित हे गाळून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावर याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे। तर आता बघा इथे आपलं हे गार झालेलं आहे कांदा आणि काजू, तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे आणि त्याची सुद्धा छान पेस्ट बनवून घेणार आहे। तर मस्त अशी स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर तुम्हाला देखील माझ्या पद्धतीने ही थाळी बनवायची असेल तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका। आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा। तर पेस्ट आपली तयार झाली आहे। नंतर इथे आपण कढई तापत ठेवलेली आहे, कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। तेलाच्या ऐवजी तुम्ही बटर किंवा तूप सुद्धा टाकून घेऊ शकता। तर त्यानंतर या तेलामध्ये तापल्यावर आपण हे काजू टाकून घ्यायचे आहेत आणि काजू आपल्याला छान रंग बदलेपर्यंत याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे। तर जे काजू मी घेतले होते त्याचे एकाचे 2 काही काजूंचे तुकडे करून घेतलेत आणि काही अखंडच राहू दिलेले आहेत। तर सर्व काजू इथे मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत, मस्त रंग बदलले इतके मी परतून घेतलेले आहेत। तर राहिलेल्या तेलामध्ये खडे मसाले टाकून घ्यायचे आणि खडे मसाले जळू नये म्हणून लगेच त्यावरती मी बारीक कट करून घेतलेला कांदा टाकून घेणार आहे। कांदा आपला चांगला इथे फ्राय होऊ द्यायचा आहे, मस्त इथे परतून घ्यायचा 1-2 ते 3 मिनिटं। नंतर आपण जे लसण अद्रकचं वाटण केलं होतं ते इथे टाकून घ्यायचंय आणि त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ह्या तेलामध्ये चांगलं ते परतून घ्यायचंय। कांद्यासोबत त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्याला देखील 2-3 मिनिटं परतल्यानंतर इथे हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत। हिरव्या मिरच्या सुद्धा या तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या आहेत आणि हिरव्या मिरच्या टाकल्यानंतर इथे आपण हे जे पावडर मसाले घेतले होते ते सगळे टाकून घेणार आहोत। त्याला सुद्धा छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय, मस्त इथे याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं। नंतर ही टोमॅटो आणि मिरचीची प्युरी टाकून घ्यायची आहे। तर ती सुद्धा आपण इथे टोमॅटो कच्चे वापरलेत, शिमला मिरची कच्चीच वापरलेली आहे, त्यामुळे त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत या तेलामध्ये त्याला देखील 2 ते 3 मिनिटं चांगलं परतायचं आहे। तेल सुटेपर्यंत तेही चांगलं शिजवून घ्यायचं आहे आणि त्याचा कच्चेपणा जाण्यासाठी आपण इथे 2 ते 3 मिनिटाची छान अशी वाफ काढून घेणार आहोत। वाफ काढून घेतल्यानंतर त्याला पुन्हा एकदा खालीवर करून मस्त परतून घ्यायचं आहे। नंतर जी आपण काजू आणि कांद्याची पेस्ट तयार केली होती ती इथे घालून घ्यायची आहे। तर संपूर्ण पेस्ट मी इथे टाकून घेतल्यानंतर व्यवस्थित याला मिक्स करून घेणार आहे। चांगलं एकजीव करेपर्यंत आपल्याला याला मिक्स करायचं आहे, म्हणजे संपूर्ण भाजीमध्ये ही पेस्ट चांगली मिक्स झाली पाहिजे। तर त्यानंतर इथे हे फ्राय केलेले काजू टाकून घेणार आहे। काजू टाकल्यानंतर इथे बघा कांदा आणि शिमला मिरचीचं जे भांडं होतं ते विसळून पाणी ठेवलं होतं ते टाकून घेतलं। नंतर इथे चवीप्रमाणे मीठ टाकलं, नंतर इथे अर्धा चमचा पनीर मसाला टाकला आणि नंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। तर परत आपलं काजू आणि कांद्याची जी पेस्ट मिक्सरमध्ये केली होती त्या भांड्यातलं सुद्धा पाणी मी विसळून घेतलेलं आहे, तर ते सुद्धा इथे मी टाकून घेणार आहे। तर अशा पद्धतीने हे आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे आणि नंतर इथे कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे मी। तर याने सुद्धा आपल्या भाजीला एक मस्त चव येते आणि याला झाकण ठेवून आपण आता छान 1-2 ते 3 मिनिटासाठी शिजू देणार आहोत। तर आता इथे आपली ही भाजी बघा मस्त रंग आलेला आहे, तर्री सुद्धा आलेली आहे छान आणि तेल सुटेपर्यंत मस्त मसाले देखील परतले गेले। तर भाजी रेडी झालेली आहे। आता नानची तयारी करणार आहोत। तर इथे 200 ग्रॅम एवढं दही घेतलं, त्यामध्ये बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, त्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि साखर घेतली आहे 2 ते 3 चमचे। तर हे संपूर्ण साहित्य मी दह्यामध्ये टाकून घेणार आहे आणि दह्यामध्ये याला चांगलं फेटून घेणार आहे, व्यवस्थित दह्यामध्ये मिक्स करून घेणार आहे। आणि हे सर्व साहित्य दह्यामध्ये मिक्स केल्यानंतर आपल्याला दही एक 5 ते 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं आहे, जेणेकरून त्याच्यातले जे सर्व पदार्थ आपण टाकले ते दह्यामध्ये छान मिक्स होतील आणि साखर सुद्धा चांगली विरघळेल। तर इथे बघा दही कसं फ्लफी झालेलं आहे।
तर या फ्लफी दह्यामध्ये आपण 1 किलो एवढा मैदा टाकणार आहोत. सुरुवातीला इथे अर्धा किलो मैदा टाकलेला आहे आणि नंतर इथे राहिलेला अर्धा किलो, असे 2 पॅक मी अर्धा किलोचे यामध्ये टाकलेत. आणि इथे मी 1 ते 1.5 वाटी एवढं गव्हाचं पीठ सुद्धा टाकलेलं आहे, जेणेकरून की नान जेव्हा तयार होतील तर ते असे चिवट होणार नाहीत, दाताखाली असे आपण जेव्हा घास खातो तेव्हा ते चिवट लागणार नाहीत. त्यामुळे आपण इथे 1 ते 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आणि इथे 2 ते 4 टेबलस्पून एवढं मी अंदाजे तेल टाकून घेतले, कारण 1 किलो मैदा आहे माझा. तुमचा जर मैदा कमी असेल तर तुम्ही 2 टेबलस्पून एवढं तेल मोहन म्हणून टाकलं तरी सुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने हे मोहन सुद्धा मैद्याला व्यवस्थित चोळून घ्यायचे आणि नंतर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून इथे मैदा चांगला भिजवून घ्यायचा आहे. तर मैदा आपल्याला ना जास्त घट्ट ना जास्त सैलसर अशा प्रमाणात भिजवायचा आहे. तर थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हा मैदा भिजवायचा आहे, एकदम पाणी टाकू नका. तर अशा पद्धतीने आपलं पीठ तयार झालं पाहिजे, असं आपल्याला भिजवायचं आहे. तर पुन्हा एकदा थोडंसं तेल लावून याला चांगलं एकजीव करून मी जवळजवळ 1 ते 1.5 तास रेस्ट करायला ठेवलेलं आहे. तर याला चांगलं रेस्ट होऊ द्यायचं आहे, म्हणजे आपले नान एकदम मस्त असे तयार होतील, अगदी हॉटेलसारखेच तयार होतील. आणि इथे आपल्याला याला झाकण ठेवून रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे. आणि इथे बघा तोपर्यंत आपली भाजी मस्त अशी रेडी झालेली आहे. तर कलर तुम्ही बघू शकतात की हॉटेलसारखी झाली की नाही. आणि वरतून मस्त अशी बारीक चिरून कोथिंबीर यावरती मी पेरून घेतलेली आहे आणि कोथिंबीरसुद्धा याच्यामध्ये मस्त एकजीव करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने बघा तुम्ही रंग बघू शकता, टेक्स्चर बघू शकतात भाजीचं. आणि तोपर्यंत बघा आपले नानचं इथे पीठ मस्त भिजलेलं आहे. तर त्यातलाच एक गोळा काढून घेतलेला आहे. तर असे एक एक गोळे काढून बघा मी इथे छान डब्यामध्ये आता 4 नान करणार आहे सुरुवातीला. तर असे 4 गोळे तयार करून घेतलेले आहे आणि बाकीचं पीठ पुन्हा झाकून ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीने बघा मस्त आपलं पीठ तयार झालेलं आहे मैद्याचं. तर इथे मी आता याला छान लांबट आकारामध्ये लाटून घेणार आहे. तुम्हाला गोल आवडत असतील तर गोलसुद्धा तुम्ही लाटून घेऊ शकतात. तर इथे बघा मी याआधी तुम्हाला गव्हाच्या पिठाचे नान दाखवले होते, तर ते घरच्यांना खूप आवडले, म्हणून आज मैद्यापासून छान असे नान करायचं ठरवलं होतं. तर आजचे नानसुद्धा सगळ्यांना खूप आवडलेले आहेत. तर मस्त इथे लाटून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे कलोंजी लावून घेतलेली आहे. तुम्ही यावरती बारीक कट करून लसणसुद्धा लावून घेऊ शकतात, म्हणजे तुमचे म्हणजे जे आहेत ना गार्लिक नान तयार होतात, गार्लिक बटर नान. तर अशाच पद्धतीने ते देखील करायचे असतात. छान एकदम पातळ काप करून घ्यायचे लसणाचे आणि ते याच्यावरती लावून चिटकून घ्यायचे. कोथिंबीरसुद्धा मी इथे लावून घेतलेली आहे बघा. आणि एवढं सगळं करेपर्यंत तवा तर नेहमीसारखा मी तापत ठेवलेलाच होता. तर तवा माझा तापलेला आहे आणि तवा तापलेला आहे, तर त्यावरती हे नान आपण टाकून शेकून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने बघा मस्त अलट पलट करून छान याला आपण शेकून घेणार आहोत. तर मागच्या साईडनी सेट झाल्यानंतर आपल्याला याला पलटून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडनी सुद्धा शेकून घ्यायचं आहे, पुन्हा पलटून घ्यायचं आहे. तर असं अलट पलट करून मस्त याला छान भाजून घ्यायचं आहे, कुठेही कच्चं राहू द्यायचं नाही आहे. गॅसमध्ये मीडियम फ्लेमवर हाय फ्लेमवर करायचं आहे. त्यानंतर मी याला चांगलं तूप लावून घेतलं आहे, तुम्ही बटरसुद्धा लावू शकता तुमच्या आवडीनुसार. आणि मागूनसुद्धा व्यवस्थित भाजल्यानंतर याच्यावरसुद्धा मी तूप लावून घेतलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही, तुम्हाला ओळखूसुद्धा येणार नाही की हे नान तुम्ही घरी बनवले आहेत का बाहेरचे आहेत म्हणून. तर इतके सुंदर झालेले आहेत आणि बाहेरच्यापेक्षा नक्कीच हे छान झालेले आहेत, कारण की घरी आपण बनवलेले आहेत. तर इथे मी ताट वाढून घेणार आहे बघा. लिंबू वाढून घेतलं आहे, कांदा वाढून घेतला आहे, त्यानंतर काकडी वाढून घेतली. तर आपलं हे सॅलड वाढून झालेलं आहे. त्यानंतर इथे मस्त तयार केलेली काजू करी मी इथे ठेवून घेणार आहे ताटामध्ये. नंतर इथे बासुंदी तयार केली होती तीसुद्धा ठेवून घेणार आहे. आणि ते घरीच तयार केलेले मस्त हॉटेलसारखे मऊ लुसलुशीत नानसुद्धा मी वाढून घेणार आहे. तर ताट बघितल्यावर नक्कीच तुम्हाला तोंडाला पाणी सुटलं असेल आणि जेवावं असं वाटत असेल तर अहो विचार कसला करता, या की जेवायला. तर अशा पद्धतीने मस्त आपली थाळी तयार झालेली आहे आणि मुलगासुद्धा अशी पद्धतीने थाळी बघून खुश झालेला आहे. तर अशा पद्धतीने मस्त हे मऊ लुसलुशीत नान तोडायचे आणि मस्त भाजीमध्ये बुडून या छान थाळीचा आस्वाद घ्यायचा. तर कशी वाटली थाळी नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास तुम्ही सुद्धा बनवून बघा. तर खा प्या मजा करा. थँक्यू, धन्यवाद.